मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणा ढेपाळलेली आहे। विभागीय आयुक्तांसमोरच नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस सुरू आहे। मराठवाड्यातील 2600 नागरिकांनी आपले अनेक प्रश्न मांडले आहेत। पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि घरकुलसाठी जागेची अडचण, नगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा, रस्ते यासह नागरिक क्षेत्रातील जनतेनं विविध तक्रारींचा जणू पाढाच वाचलाय। मराठवाड्यातील 75 नगरपालिका हद्दीतील सुमारे 2600 नागरिकांनी विभागीय आयुक्तांसमोर आपल्या व्यथा मांडल्यात। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणा ही ढेपाळलेली पाहायला मिळते। नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, मात्र त्या आता पालिकेला सोडवता येत नाहीयेत। विजय, जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाई आहे। त्याचबरोबर पीएम स्वनिधी योजना जी आहे ती देखील आणि पंतप्रधान आवास योजना जी आहे ती देखील योजना आहे। या योजनेमध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत आहे, मात्र प्रशासन यंत्रणा जी आहे ती अडचणी ज्या आहेत ते सोडवत नसल्याचं यामधून समोर येत आहे। विभागीय आयुक्त जे आहेत दिलीप गावडे यांनी 2 दिवस जे आहेत ते आढावा घेतला आणि या 2 दिवस आढाव्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वसामान्य नागरिकांनी तब्बल 2600 नागरिकांनी जे आहे त्या तक्रारी विभागीय आयुक्तांसमोर केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक वर्षांपासून त्या नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने जे आहे ते आता नागरिक जे आहेत ते सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि आयुक्तांसमोर थेट आता तक्रारीचा पहाडा जो आहे तो त्यांनी वाचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आयुक्त यामध्ये दखल घेणार का? मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर जे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते केवळ वेळ काढूपणा करत असल्याचे यामधून दिसून येत आहे। त्यामुळे आता आयुक्तांनी सगळ्यांची कान उघडणी यामधून केलेली आहे। त्यामुळे आता या नागरिकांच्या समस्या सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तेजस, अगदी विजय, सोबतच राहा। अजून एका बातमीची सविस्तर तपशील आपल्याकडून जाणून घ्यायची आहे।